सत्तेमध्ये प्रवेश केला, हे सगळे विषय मी तुम्हाला सांगितले. आता विषय येतो घरपट्टी आणि पाणीपट्टीचा. मी अनेक भाषणामध्ये सांगितलं की बाबा घरपट्टी पाणीपट्टी त्यांनी भरली नाही, त्यांना अमुक घरपट्टी आहे, दुसऱ्याला अमुक घरपट्टी आहे. अनेक लोक मला म्हणले की अक्षयजी तुमच्याकडे ह्याच्याबद्दल काय पुरावा आहे का, तुम्ही काय म्हणून समोरच्या व्यक्तीवरती आरोप करताय. मी म्हणलं हो, माझ्याकडे पुरावा आहे की आज अंबाजोगाईतले अनेक लोक अंबाजोगाई तालुक्यामध्ये, हे जे अंबाजोगाई शहर आहे, हे अंबाजोगाई शहर परिसरातल्या भोवतालच्या अनेक ग्रामीण भागातले लोक इथं स्थिरावलेत, इथं आलेत. कुणी शिक्षणाच्या निमित्तानं आलंय, कुणी नोकरीच्या निमित्तानं आलंय, कुणी व्यवसायाच्या निमित्तानं आलंय. आणि हे सर्व लोक आज आल्यानंतर इथं राहतात, व्यवसाय करतात, नोकरी करतात, शेती करतात, कामगार आहेत, मजूर आहेत, शेतकरी आहेत, सर्व जाती धर्मातील लोक इथं राहतात. त्यांचा अधिकार आहे आपल्या गावावरती. मग जी व्यक्ती ही संस्था चालवते त्याचं प्राथमिक काम काय, तर आपल्या गावाला समान न्याय मिळणं. मग समान न्यायाची सुरुवात कुठून होते, माझ्या मतानं ती स्वतःपासून होते, ही इतरांपासून होत नाही. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या नावानं एक हॉटेल आहे, ज्या हॉटेलचं नाव हॉटेल राज आहे. त्या हॉटेल राजचं एक मोठं राज आहे की ते काय, की त्या हॉटेलला वार्षिक घरपट्टी आहे 21,123 रुपये. ही मी सांगत नाही, ही पावती आहे. ते घर नंबर आहे 8/1406. पावतीवरती नाव आहे राजकिशोर कांताप्रसाद मोदी, म्हणजे मोदी साहेबांच्या हॉटेलची ही पावती आहे. त्या पावतीवरती रक्कम आहे 21,123 रुपये. ठीक आहे, ही पावती आहे आणि सत्यप्रत आहे. मी माहितीच्या अधिकाराखाली आम्ही अर्ज करून ही पावती मागू, ती माझी मागू शकतात. माझी विनंती, त्यांनी ती मागवावी, माझी त्याच्याबद्दल काही अडचण नाही. 21,123 रुपये ही पावती आहे. आता त्यांच्यापासून, आता ह्यांचा जो प्लॉट आहे हॉटेल राजचा, त्याची लांबी जवळपास 35 मीटर आहे. मी गुगलवरती पाहिली, म्हणजे 35 मीटर लांबीचा हा प्लॉट आहे त्यांचा संपूर्ण. 35 मीटर लांबीच्या प्लॉटला व्यक्ती 21,123 रुपये घरपट्टी भरते. तिथून 200 फुटावरती, म्हणजे माझा चुकला असेल तर आपण 300 फूट गृहीत धरूया, पण सेम कॉलनीमध्ये दुसरा घर क्रमांक आहे डॉक्टर श्रीनिवास मारुतीराव रेड्डी, ज्यांचं डॉक्टर रेड्डी हॉस्पिटल आहे लहान मुलांचं. त्यांचा घर क्रमांक आहे 8/1392. ह्यांचा 8/1406, त्यांचा 8/1392. डॉक्टर साहेबांना घरपट्टी आहे 75,532 रुपये. माझा तुम्हाला प्रश्न आहे, हॉटेल राजचं बांधकाम जास्त आहे का डॉक्टर रेड्डींचं बांधकाम जास्त आहे? आणि राज हे 2 रस्त्याच्या कॉर्नरला आहे, आपल्या शहराच्या बस स्टँडच्या शेजारी मेन रोडला. उद्या रेडी रेकनरचा रेट लावा, शहराच्या मालमत्तेचा हिशोब लावा, जो प्लॉट मेन रोडवरती असतो त्याची व्हॅल्यू आतमधल्या प्लॉटपेक्षा जास्त असते, असा माझा तरी समज आहे. त्यांचा काय असेल मला माहित नाही. मग घरपट्टी किती आहे? 75,532 रुपये. तिथून आपण थोडं पाठीमागं जाऊ, डॉक्टर पोद्दार साहेबांचा दवाखाना आहे, तिथं शेजारी डॉक्टर होळंबेंचा दवाखाना आहे. त्यांचा घर क्रमांक आहे 8/1373. त्यांना घरपट्टी आहे 67,174 रुपये डॉक्टर होळंबेच्या दवाखान्याला. मग तुमचं हे विकास पुरुषांचं धोरण आहे का, की आपले पैसे वाचवायचे आणि लोकांना पैसे जास्त लावायचे? मग तुम्ही घरपट्टी जास्त भरली असती तर सगळ्या कर्मचाऱ्यांचे पैसे टायमावर निघाले असते. किती दिवस झालं पैसे बुडवताय तुम्ही, इतरांना काय लावताय? हे मी सांगत नाहीये, ही पावती आहे. आता तिसरा विषय, त्यांचं लॉज आहे. आता हे हॉस्पिटल बिल्डिंग ह्याचा व्यवसाय झाला, त्यांचं हॉटेल आहे लॉज, काय राज लॉज त्यांच्या हॉटेलचं नाव आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये तिथं एक लॉज आहे हॉटेल साई पॅलेस नावानं. आता माझा जनतेला प्रश्न आहे की ह्यांच्या लॉजला जर 21,000 रुपये घरपट्टी असेल तर अंबाजोगाईमध्ये कुणी जर एखाद्या काही कामगारांना रोजगार देत असेल, आपल्या इथं देवीच्या दर्शनाला, आपल्या इथल्या दर्गा मस्जिद असतील ह्यांच्या दर्शनाला जे लोक येतात त्यांना राहण्यासाठी इथं एकानं व्यवसाय सुरू केलाय, आपल्या लोकांना हाताला कामगार तिथं काम मिळतंय, ह्यांना 21,000 असेल तर त्यांना किती असली पाहिजे? ह्यांचा 35 मीटर लांबी आहे, त्यांची लांबी 20 मीटर पण नसेल असं माझं मत आहे. कदाचित चुकलं तर तुम्ही जाऊन ते मोजू शकता. तर त्यांना घरपट्टी आहे 90,869 रुपये. किती आहे घरपट्टी? 90,869 रुपये. हे नगरपालिकेचं डॉक्युमेंट आहे, हे माझं डॉक्युमेंट नाहीये. हे त्यांनी, त्या पावतीचं नाव आहे उदयसिंह जगमोहन सिंह दिक्कत, ज्यांचं त्या हॉटेल व्यवसायाचं नाव आहे हॉटेल साई पॅलेस. हे आपल्या अंबाजोगाईमध्ये या ठिकाणी घडतंय. आणखी 2 डॉक्टर आहेत, त्या डॉक्टर असतील, व्यावसायिक असतील,
त्यांना सुद्धा साधारणतः ह्यांच्यापेक्षा तिप्पट 21,000पेक्षा नक्कीच 67,000ची रक्कम जास्त आहे, तिप्पट आहे. म्हणजे ऍव्हरेजली ह्यांच्या बिल्डिंगपेक्षा तिपटीनं इतरांना त्यांनी घरपट्टी लावण्याचं काम, मालमत्ता कर लावण्याचं काम माननीय विकास पुरुष साहेबांनी या ठिकाणी केलंय. म्हणजे आणि हे अनेक वर्षापासून आहे, हे काय त्यांनी काल ठरवलं नाही. आणि माझं त्यांना सांगणं आहे की ह्या विषयी आम्ही आज भांडत नाहीत. निवडणूक लागल्यापासून आमचे 2019 पासून ह्या विषयी पाठपुरावा सुरू आहे. ते तुम्हाला पत्रव्यवहार दाखवणार आहे मी आमदारांचा. असं नाही की काकाजी उभारलेत म्हणून आम्ही विषयात हात घातलाय, हे खोटं आहे. तुम्ही ज्या लोकप्रतिनिधीला निवडून देता त्या लोकप्रतिनिधीचं काम आहे तुमच्या प्रश्नावरती भांडणं. आता पाणीपट्टीचा विषय, पाणीपट्टीमध्ये 2 महत्वाचे विषय तुमच्यासमोर मांडणार आहे. त्यामध्ये त्यांचं राष्ट्रसंत भगवान बाबा चौकाच्या उजव्या हाताला आपण इकडे पाहिलं तर त्यांचं मोदी लर्निंग सेंटर आहे. शहराच्या हद्दीच्या बाहेर, शहराच्या हद्दीच्या बाहेर असणाऱ्या मोदी लर्निंग सेंटरला, ज्याचा अंबेजोगाई नगरपालिकेचा तीळ मात्रही संबंध नाही, त्यांना नगरपालिकेनं पाणी पुरवावं असा कुठलाही नियम नाही. ते अंबेजोगाई शहराच्या हद्दीच्या बाहेर होतं त्यावेळेस. 2015 सालची गोष्ट बोलतोय मी. 2015 साली त्यांनी तिथं 2.5 ते 3 इंची पाईपलाईन ही त्यांनी डायरेक्ट त्यांच्या शाळेवरती नेलेली. आता 2.5 इंची 3 इंची पाईपलाईन आपण जो कॉलनीतून फिरवतो तर तिथं सब वाहिन्या असतात, ज्याला आपण सब कनेक्शन म्हणतो. समजा हा मेन रोड आहे, ह्याच्या आतमध्ये कॉलनीज आहेत, त्या कॉलनीजमध्ये आतमध्ये लाईन्स पडतात, बारके बारके पाईप आतमध्ये जातात. अंबेजोगाईच्या त्यावेळेसच्या नगरपालिकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्याची हिंमत झाली नाही की ह्या लाईनला सब कनेक्शन टाकावे. काय कारण असेल असं की सब कनेक्शन टाकता येत नव्हते? त्यावेळेस त्यांनी 5/12/2015 रोजी, तारीख परत सांगतोय मी, 5/12/2015 रोजी 30,260 रुपयाचा धनादेश जमा केला डिपॉझिटच्या नावाखाली. काय जमा केला? धनादेश, चेक. चेकचा नंबर होता 773670. हा चेक आहे, हा चेक नंबर आहे 773670 नावाचा नंबरचा चेक आहे, 30,260 रुपयाचा. आणि पावती क्रमांक 90,000 आहे. बरोबर साहेब, पावती क्रमांक 90,000 आहे नगरपालिकेची. हा चेक त्यांनी वटवला राजकिशोर कांताप्रसाद मोदी साहेबांच्या नावानं, हा चेक. आणि हा वटला चेक, म्हणजे चेक तो व्हॅलिड झाला, ऑनर झाला चेक, आणि तो 30,260 रुपये नगरपालिकेला मिळाले. मग त्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन झालं 2 वर्षानं की आपण चेक दिलाय का नाही दिलाय, आपण डिपॉझिट भरलंय का नाही. त्यांना कन्फ्युजन व्हायला लागलं, कारण लोक अर्ज करायला लागले नगरपालिकेत, अरे इथं काहीतरी लाईन झाली, त्यांनी डिपॉझिट भरलंय का. तर 2017 साली 22 मार्च 2017, तारीख परत सांगतोय मी, 22 मार्च 2017 खाली सेम चेक नंबर सेम आहे, पावती नंबर सेम आहे, अमाऊंट सेम आहे, फक्त व्यक्तीचं नाव बदललंय आणि त्यांच्या आईच्या नावानं त्यांनी तो धनादेश जमा केला. हा पुरावा आहे. मग एक व्यक्ती नगरपालिकेचा चेक जर बँकेत वाटला असेल, तो खासगी व्यक्तीला परत कस काय भेटला? तुम्ही जर चेक बँकेत लावला तर तो चेक बँकेत जमा होतो, वाटल्यानंतर तुम्हाला परत भेटत नाही. ह्यांना कस काय मिळाला परत तो चेक? बँक कोणाची होती? आणि 2017ला जो चेक लावला गेला नंतरच्या काळात तो वाटलाच नाही, त्याची कॅशबुकला नोंद नाही. हे आमचं खोटं असेल तर मी जशी आज पत्रकार परिषद घेऊन ह्याविषयी बोलतोय, त्यांनी उद्या बोलावं, परवा बोलावं. हे पावत्या खोट्यात, हे नगरपालिकेच्या पावत्या, त्यांचं डॉक्टर रेड्डीपेक्षा जास्त घरपट्टी आहे, त्यांची साई पॅलेस पेक्षा जास्त घरपट्टी आहे, त्यांनी बोलावं. मी बोलण्याची आवश्यकता नाही. मला त्यांच्यावरती वैयक्तिक काही बोलायचं नाही. त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये काय, मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. मला माझं गावात तुम्ही काय करताय ह्याच्याशी मला बोलायचं, आणि त्या विषयावरती इथं बोलतोय मी. मग हा चेक वटला नसेल तर पुढे नेमकं काय चालू आहे, आणि त्याच्याही पेक्षा पुढं हा चेक वटला नाही वटला हा विषय बाजूला ठेवा. माझा त्यांना तुमच्या माध्यमातून प्रश्न आहे की तुमच्या मोदी लर्निंग सेंटरला गेल्या 10 वर्षामध्ये डिसेंबर 2015 पासून डिसेंबर 2025 त्यांनी किती रुपयाची पाणीपट्टी भरली हे जाहीर करावं, आणि असेल तर पावती दाखवावी. माझी माहिती अशी आहे, माझ्याकडे माझी माहिती आहे, मी कागद तुम्हाला आज दाखवणार नाही. त्यांनी काय दाखवलं तर परत एक पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला कागद दाखवील. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी 1 रुपया ही पाणीपट्टी भरलेली नाही. मी माझ्या मतावरती आता ठाम आहे.
आणि मुद्दा काय त्यांच्या निवडणुकीचा? ह्यांच्या घरात आमदारकी आहे, ह्यांना नगराध्यक्षपद कशाला? आपण पावतीचं बोलू, गावातल्या विकास कामावरती बोलू. तुमच्या घरामध्ये एक काळ तुम्ही उपनगराध्यक्ष होता तर तुमच्या भाऊजाई नगराध्यक्ष होत्या. आमच्या घरात तर तसं झालं नाही कधी. एका घरातून तुम्ही 2-2 लोक निवडून त्या ठिकाणी उभं केलेले. मग आज तुम्ही ज्या आघाडी करून लढताय, असा कुठला नियम आहे बरं की ज्याचे वडील नगराध्यक्षाचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्या मुलांना खाली उभारलंच पाहिजे? हा कुठला नियम आहे? ज्यांच्या घरामध्ये आमदारकी आहे त्यांच्या घरातला नगराध्यक्ष नसावा अशी त्यांची इच्छा आहे. मग ज्यांच्या घरामध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे त्यांच्या घरचा नगरसेवक पदाचा मुलगा उमेदवार कशामुळे असावा, हा माझाही प्रश्न आहे. काय कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांच्या मुलाचं अंबेजोगाई शहरासाठी? माझ्या वडिलांचं कॉन्ट्रीब्युशन मी या ठिकाणी सांगतो. 45 वर्षामध्ये काकाजींनी अंबाजोगाई नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, मार्केट कमिटी असेल, जिल्हा परिषद असेल, वेगवेगळ्या संस्थेवरती प्रत्येक समाजातल्या व्यक्तीला न्याय देण्याचं काम केलं. महादेवराव मस्के साहेबांना त्यांनी नगराध्यक्ष केलं. रहीम साहेबांना उमेदवारी दिली, त्यांना नगरसेवक केलं. आता गेल्या टर्म मध्ये पृथ्वीराज साठे साहेबांना 2 वेळेस स्वर्गीय विमलताईंनी नगराध्यक्ष केलं. ताई वारल्यानंतर आम्ही त्यांना उमेदवारी दिली, जनतेनं निवडून दिलं. जनतेनं आमच्यावरती विश्वास टाकला की आता ताई गेल्यात, तुम्हाला आम्ही अर्धवट सोडणार नाही, तुम्ही ज्याला तिकीट दिले आम्ही त्याला स्वीकारू. जनतेने त्याला स्वीकारलं आणि त्यांना आमदार केलं. मधुकर कासगुंडेंना काकाजींनी मार्केट कमिटीचा सभापती केलं. राजाभाऊ आवताडे यांना जिल्हा परिषदचं कृषी सभापती केलं. विलास काका सोनवणे यांना मार्केट कमिटीचं सभापती केलं. नूर पटेलला मार्केट कमिटीला सभापती केलं. मीर माफीज अली उस्मानी साहेब आहेत, त्यांच्या घरच्यांना आम्ही पंचायत समितीचं सभापती केलं. बालासाहेब शेफ साहेब यांच्या आईंना आम्ही पंचायत समिती सभापती केलं. समोरचे जे उमेदवार आहेत त्यांच्या घराव्यतिरिक्त त्यांनी कुठल्या व्यक्तीला न्याय दिलाय, हा प्रश्न कधीतरी जनतेनं विचारला पाहिजे ना. ज्या वेळेस मला आत्ताही आठवतं, मी तुम्हाला खात्रीनं सांगतोय, हे खोटं असेल त्यांनी नाही म्हणावं पुढे जे मी जे बोलतोय ते. ज्या वेळेस विमलताई मंत्री होत्या 2.5 वर्षाला नगराध्यक्ष पदाचे आरक्षण पडायचे आणि 2.5 वर्षाचं नगराध्यक्ष पदाचं आरक्षण त्यावेळेस अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालं. आमच्याकडं 9 नगरसेवक होते, त्यांच्याकडे 15 होते आणि पुढे काही त्यांच्याकडे आणखी बाकीचे 2-3 त्यांचे मित्र पक्षाचे वगैरे त्यांचे उमेदवार होते. असे त्यांच्याकडे 18 होते आणि आमच्याकडे 9 होते. 28ची बॉडी होती. मी अनेक लोकांना गल्लीत जाऊन सांगितले की बाबा नगराध्यक्ष कोणाचा झाला पाहिजे. त्यांच्याकडे 2 कॅन्डिडेट होते अनुसूचित जातीचे त्यांच्याकडे, आणि आमच्याकडे पण माझ्या मतानं गौतम बाप्पा सरोदे आणि पृथ्वीराज साठे साहेब हे 2 जण होते. असं 4 नगरसेवक त्याच्या वेळेस होते जे नगराध्यक्ष पदाला अध्यक्ष होऊ शकले असते आणि ते त्या ठिकाणी अध्यक्ष झाले असते. तर त्यावेळेस त्यांनी काय केलं, आरक्षण पडल्यानंतर तातडीनं निवडणूक हातातून सोडून दिली. का तर ह्या ठिकाणी ओबीसी आरक्षण नाही का, खुल्या प्रवर्गाचं आरक्षण नाही म्हणून त्यांच्या कुटुंबातला कुणी होणार नाही म्हणून त्यांनी कदाचित तो निर्णय ठेवला का कार्यकर्त्याला न्याय द्यायचा नाही आणि आपल्यातला कोणी दुसरा नगराध्यक्ष झाला तर गावात नेतृत्व तयार होईल, या ठिकाणी त्यांना नगराध्यक्ष होऊ द्यायचं नसेल आणि दुसरं गावात नेतृत्व तयार होऊ द्यायचं नसेल. मग त्यावेळेस माझं स्पष्ट मत आहे, त्यांनी खोटं असेल तर नाही म्हणावं, त्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही सर्व लोकांना एकत्रित केलं. विमलताई मुंबईला होत्या, विमलताई आजारी होत्या. विमलताईंनी मला, रहीम साहेबाला, त्यावेळेस गिरधारी भारड्या साहेब होते नगरसेवक म्हणजे आमच्या प्रक्रियेमध्ये, आणि सारंग पुजारी, आम्हाला चौघांना विमलताईंनी मुंबईला बोलवलं आजारी असताना. आणि विमलताईंनी मला, रहीमबाईंना, सर्वांना सांगितलं की तुम्ही पृथ्वीराज साठेंना नगराध्यक्ष करा, तो आपला कार्यकर्ता आहे, तो काही करून नगराध्यक्ष झाला पाहिजे. आणि तो काही करून नगराध्यक्ष झाला पाहिजे म्हणल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्यांना नगराध्यक्ष केलं आणि ते नगराध्यक्ष या ठिकाणी झाल्यानंतर आम्ही त्यांना संधी दिली. त्यावेळेस नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वेळेस रात्री 1:30 वाजता पापा मोदी साहेब, जयकुमार लोढा साहेब माझ्या ह्याच घरी मला भेटायला आले होते. माझं स्पष्ट मत आहे, त्यांनी नाही म्हणून सांगावं पापा मोदी साहेबांनी की तुम्ही पृथ्वीराज साठेंना अध्यक्ष करू नका, तुम्हाला भविष्यात जड जाईल.
हे पापा मोदी साहेबांनी मला सांगितलं होतं. मी त्या पलीकडल्या खोलीमध्ये त्यांच्यावर बसलो होतो. त्यांनी खोटा असेल तर मला समोरून बोलावं, मी त्यांच्या शेजारी बसून बोलायला तयार आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही साठेंना नगराध्यक्ष करू नका. मी म्हणलं आमच्या इथं कार्यकर्त्याला न्याय दिला जातो. उद्या साठे साहेबांना माझ्यासोबत राहायचं नसेल तो त्यांचा निर्णय. आज माझ्या आईंनी मला सांगितलं ह्यांना नगराध्यक्ष केलं पाहिजे. आम्ही 15 लोक एकत्रित केले आणि आम्ही त्यांना नगराध्यक्ष त्या ठिकाणी केलं. त्यावेळेस तुम्ही का आदमाने साहेबांना केलं नाही? काय कारण आहे? माझ्या घरी येऊन त्यांनी मला सांगितलं होतं करू नका म्हणून. जाऊ द्या, ज्याला व्हायचे उद्या, तुम्ही कशाला पडतात? तुमच्या घरातलं कोण होणार आहे? अरे माझ्या घरातलं कोण होणार आहे? होणार नसलं तर निवडणूक सोडून द्यायची. ही कुठली पद्धत आहे राजकारणाची? काय तुमचं नेतृत्व? बँकेचे अध्यक्ष स्वतः, आता मध्यंतरी अभ्यागत मंडळ स्थापित झालं हॉस्पिटलचं. आता या पदसिद्ध मेंबर आहेत तिथले. आमदार खासदार हे पदसिद्ध मेंबर असतात. समाज कार्यातल्या लोकांना संधी द्यायचा असते असा तो त्यांचा तो GR आहे. आता इथले राष्ट्रवादीचे नेते ते आहेत, त्यांना फोन आला असेल की तुम्ही नाव सुचवा. कुठल्या कार्यकर्त्याचं नाव सुचवलं त्यांनी? नेत्याचं नाव होतं राजकिशोर कांताप्रसाद मोदी. आणि ज्या कार्यकर्त्याचं त्यांनी नाव सुचवलं त्या कार्यकर्त्याचं नाव होतं राजकिशोर कांताप्रसाद मोदी. नेता बी तोच, कार्यकर्ता बी तोच. इतरांना पद देता येत नाही का साहेब? उद्या दवाखान्यावरती दुसरा माणूस तयार झाला तर समाजकार्याला सुरुवात करेल आणि भविष्यात माझ्या मुलाला अडथळा ठरेल. ही कुठली पद्धत आहे? जसं काकाजींनी 15 लोकांना पद दिली, तुम्ही किती लोकांना दिली? हे जनतेने विचार केला पाहिजे ना आज. आणि त्यापेक्षा पुढे जाऊन आपण त्यांच्या आता विश्वास जुना आणि भ्रष्टाचार पुन्हा ह्या विषयावरती परत येऊ. आणि तो महत्वाचा विषय, अंबाजोगाई नगरकुंद्रा स्वामी सभागृहाचं रिनोव्हेशन करण्यात आलं, खुर्च्या बसवण्यात आल्या. माझ्या मतानं 650 खुर्च्यांची वर्क ऑर्डर त्यावेळेस दिली गेली. त्या खुर्च्याच्या विषयामध्ये अत्यंत महत्वाचा विषय खुर्च्यांचा इथं आहे आणि मी पुराव्यानिशी तुम्हाला बोलणार आहे. अर्धवट बोललं तर ते म्हणतील हे फक्त मला माझ्यावरती आरोपच करतात. आणि माझं आत्ताही मत आहे की त्यांच्यावरती जे आरोप आहेत ते आरोप सिद्ध झाले नाहीत, कारण त्यांनी राजकीय आश्रय घेतलाय. राजआश्रय घेतल्यामुळे हे लोक फक्त, आणि आम्हाला न्याय मिळेल. आज आम्ही ह्या गोष्टीत न्यायालयात लढतोय आणि ज्या वेळेस आम्ही न्यायालयात लढतोय 2020 पासून. मला माहित नव्हतं 2020 ला की नोव्हेंबर महिन्यातल्या 2025 ला इथलं आरक्षण ओपन पडणार आहे काकाजींना उभा करायचे. मला 2020 ला माहित नव्हतं. 2020 ला कोविड होता, माणूस जगल करा हे माणसाला माहित नव्हतं. तेव्हापासून आम्ही ह्याचा पाठपुरावा करतोय. सदरील खुर्च्या जे त्यांनी खरेदी केल्यात 650, त्या 650 खुर्च्या त्याचा प्रस्ताव गेलाय 28 फेब्रुवारी 2019 ला नगरपालिकेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात. ही त्याची प्रस्तावाची कॉपी जी त्यांनी नगरपालिकेतून कलेक्टर ऑफिसला पाठवली आणि त्या कामांची नावं. मग त्यांना एका अधिकाऱ्याने सांगितलं की तुम्ही जो नगरपालिकेच्या मुकुंदरा सभागृहाचा 150 लाख रुपयाचा प्रस्ताव पाठवलाय, तो प्रस्ताव तुम्हाला बगर ठरावाचा पाठवता येत नाही. साहेबांनी ठरावच घेतलेला नाही. मग त्याच्यावरती त्यांनी मार्करनं त्याला वाईट केलं. त्या प्रस्तावावरती बघा, झूम करा, मार्करनं वाईट केलं. 5 नंबरचा प्रस्ताव आहे. नगरपालिकेचा कागद मार्करनं वाईट करणारे हे कोण आहेत महाशय? तुमच्या बँकेतल्या लोनचा प्रस्ताव आहे का हा? तुमच्या इंग्लिश स्कूलच्या ऍडमिशनची कोणाची पावती का ती पांढरलेला? अहो साहेब, सरकारी कागद आहे नगरपालिकेचा, तुमच्या माझ्या मालकीचा नाहीये. हा अक्षय सर्व्हिसेस पेट्रोल पंपाचा किंवा आमच्या डेअरीचा किंवा त्यांच्या बँकेचा कागद नाहीये. नगर परिषद अंबेजोगाईचा कागद आहे. त्यांनी प्रस्ताव पाठवला आणि त्या प्रस्तावामध्ये त्यांनी 650 खुर्च्या घ्यायचा निर्णय घेतला. 8/5/2020 ला तिची वर्क ऑर्डर झाली. ही वर्क ऑर्डर आहे. वर्क ऑर्डर झाली श्रीनाथ इंजिनिअरिंग लातूर ह्या नावानं. वर्क ऑर्डरची अमाऊंट टॅक्स जाऊन 1,27,11,513 रुपये होती. ही ती कार्याविहीन आदेश ज्याला आपण वर्क ऑर्डर म्हणतो. हे स्टेप वाईज बघा, या गावातल्या जनतेनं बघितलं पाहिजे की काय चाललंय आपल्या नगरपालिकेत.